हिंद केसरी झाला, महाराष्ट्र चॅम्पियन झालाय, हा सगळं सार्थक केलंय. अजून नकोय काय, बस झालं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या यशाबद्दल? यशाबद्दल सांगेल, सगळा मित्र परिवार एकत्र येणे. आज परत एकदा मटका 24चा वारसदार एक केला आज. पण काय सांगाल मटका म्हणजे तुम्हीच थांबवला, मटका थांबला की वारसदार 24 चालला पुढे, काय सांगाल त्याबद्दल? थांबवला, नाव दिलं वारसदार 24 आणि वारसा चालवतोय पुसेगात आज एक केला. आज पुसेगावचा मानकरी ठरला, काय सांगाल? प्रचंड आनंद आहे. हा आनंद शब्दात मावत नाहीये, अश्रू थांबत नाहीयेत. पण नक्की घरी जाऊन झोपायचे आता निवांत. होय का? फौजी काय म्हणले? फौजी खुश आहे खूप. हा फौजी नाचतोय तिकडं, एवढा खुश आहे. होय का? म्हणजे बघा की एक थांबले एक, म्हणजे याला काय मागच्या म्हणजे पुण्य म्हणजे काय काय सांगू शकत नाही ना. पुणे आणि ते पण कोणाचा उधार? हा आज पुसेगावात हा. बापाने एक केला आणि लेकानं पण आज एक केला. म्हणजे आता सार्थक झालं सगळं. हो, सार्थक आपल्या सार्थक. मटक्याची जेवढी पोरं ती सगळीच पळतात. हो, सगळी पळतायत. हा जरा त्याच्यात धमकीनं पळतोय, आपल्या घरी हा. हे सेम मटक्यागतच नाव करायला पुढे. हो हो हो. आणि पुस्तकाचा गुलाल म्हणजे सगळं संपलाय ना. अजून काय सांगाल, कसं इथनं पुढे नियोजन राहतील किंवा काय? नियोजन आता थांबायचं तर नाहीये, हा. पण आता त्या आशा नाहीयेत की आणि आज जाऊन एक करावा. बस झालं, जेवढा पळलाय तो पुष्कळ आहे. नक्की प्रयत्न तर असतील, त्याचं नाव पडून देणार नाहीये. हा. हा, पळवणार म्हणजे मनानं हाच मनानं पळतोय असं म्हणता हो, येणार. हो, हो, हो. शब्दावरती पळतोय, त्यांनी आमची इज्जत राखली, सगळ्याच्या सगळेच राखले. सकाळी फक्त आशीर्वाद घेऊन आलो होता का मटक्याचा? हो हो हो. मटक्याचा आशीर्वाद म्हणा, फौजीचा म्हणा, महाराजांचा म्हणा, त्या काय करते म्हणा, तिचा खूप मोठा हात आहे आमच्या यशामाग. हा. नेमकं श्वानशितात काय लागतं तुम्हाला असं वाटतं? श्वान शर्यत ही संयमाचा खेळ हा. आहे. तुम्ही त्याची मानसिकता आहे तरच पळा. उगाच आपली मानसिकता आहे म्हणून चला रे बाबा मैदान करू, त्याची मानसिकता 100% बनवा. तुमचा निकाल असणारच 100%, तुम्ही गुलालात राहणारच. म्हणजे त्याच्यात पण तुम्ही म्हणता त्याला ते फ्रेशपणा, म्हणजे तुम्हाला सकाळीच कळतं आपलं काय. हो हो हो. सकाळी 2-3 राऊंड बघितले की आपल्याला कळतं की आज बाबा आपला पण आज फायनलचा फेरा पळाला होता, काय सांगाल? सेमी पण टप होता, फायनल बाकी क्वार्टर फायनल सगळं सगळं चांगलं लढलं. बहुतेक 5-10 मिनिटं मी आहे ना निशब्द होतो. मला सुचतच नव्हतं की बोलायचंय काय, करायचंय काय. खूप सारे आज खूप चांगलं कॉम्पिटिशन होतं. हा हा हा. आज खूप चांगलं कॉम्पिटिशन होतं. सगळे माझेच सण होते, 2-3 माझ्या बरोबरच लागलेले. आमचा आबाचा कृष्णराज म्हणा, रेड रनर म्हणा, विशाल कोळीकरचा माझे श्वान होते, त्यांच्या बरोबर पण छान पाळले. ते पण शेवट हार जिते. पण आज ते सिद्ध केलं, म्हणजे आज पुसेगावचा गुलाल डायरेक्ट वारसदार चालू झालं, ते पुसेगावचं म्हणता येईल आता. हो हो हो. तो मैदान आहे पुसेगावचं. ह्याचं पहिलंच मैदान यंदा. मागच्या वर्षी काय आणला नव्हता. मागच्या वर्षी मटका 24 4 केला, त्याच्या आदल्या वर्षी 1 केला आणि त्याच्या 23ला तो पहिल्या 10 मध्ये होता. म्हणजे हे 4थं वर्ष की पुसेगावात गुलाल आहे. अरे वा, म्हणजे मटक्यानंतर नाव चालवलंच आहे ना. हो, हो, आता मी नक्की, बघतो नक्की. बरेच श्वान क्षेत्रात श्वान आहेत, पण मालकांचं वेगवेगळे विचार असतो. तुमचा काय विचार काय असतो नेमका? येताना विचार आहे की बाबा आमच्या श्वानाला काळजी घेऊनच पळवणं. म्हणजे ट्रॅक खराब आहे तर जिथं त्याला जास्त ताण न देणं. परत तुम्ही म्हणाल की अजून खूप साऱ्या गोष्टी आता मी आहेत तुम्हाला त्याच्या विरहित काय करत आता मी जसं बघतो की मटका ओरडतो खाली आलो, ह्याचं काय आहे तसं? ह्याचं हा त्याच्यापेक्षा जरा सॉफ्ट आहे, जास्त नाही ओरडत. तो जेवढा ओरडायचा त्याच्यापेक्षा एक 80% ओरडतो तर हा पण. तुम्ही पण त्याला म्हणजे काय गुण संपन्न आहे? मी जसं पाहिलं की मटका खासच्या गुणाला फेमस होता की ये तो- नस्लों का खेल है, म्हणजे ये नस्लों का खेल है. मतलब हाँ. अच्छी नस्ल हाँ. घोडे में जैसा होता हा, हा. वैसाही. म्हणजे ज्याचं रक्त शुद्ध त्याचं येणारच. म्हणजे आई बापा आता, मटक्याची सगळीच पोरं पळतात का हाच असं म्हणताय तुम्ही? त्याला मागच्या खूप येते ना 5 पिल्ले झाली, 5च्या 5 चांगली पळतात. मटकी 29 चॉकलेटला आल्या, वारसदार 24 आणि एक इपिक गोल्ड म्हणून साताऱ्यात होता, तो तमिळनाडूला गेला. म्हणजे फिमेल पण पळले, मेल पण मेल पण पळले पळला, मेल पण पळला. सगळे का? हो हो हो. म्हणजे जेवढे मेल आहेत फिमेल आहेत ते सगळे आपले पळले हो, चांगले. त्याच्या खोपेतली त्याची एकच पहिली खोप ही. हा. त्याच्यानंतर आता परत म्हणजे दरवेळेस आता तुम्ही जेव्हा मीटिंग करता मटक्याचं कुठं, तर त्याचे पहिले एक ठेवता आपल्याला स्वतःला एक पिल्लू असं नाही का? जवळच्या लोकांपाशी ठेवतो एखादं पिल्लू. सगळंच आपल्याला नियोजन नाही, जमत नाही, नाही, नाही. आता घरी आपले 4-5 श्वान आहेत, हा. आपण घरी आहे. म्हणजे त्यामुळे सगळं नाही का? सगळं नाही ठेवू शकत.